हॅलो. लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे की ॲसिड म्हणजे काय, त्याचा कॉन्जुगेट बेस म्हणजे काय. कॉन्जुगेट बेस जितका स्टेबल असेल किंवा प्रोटॉन डोनेट केल्यानंतर जो कॉन्जुगेट बेस तयार होतो तो जितका स्टेबल असेल तितकंच जास्त काय असणार, त्याच्या ॲसिड त्या मॉलिक्यूलचा ॲसिडिक कॅरेक्टर जास्त असणार. ठीक आहे. नाव क्वेश्चन, कम्पेअर द फॉलोइंग टू कॉन्जुगेट बेसेस अँड आन्सर. दोन कॉन्जुगेट बेस त्यांनी तुम्हाला दिलेत. एक आहे ॲसिटिक ॲसिडचा कॉन्जुगेट बेस, म्हणजे ॲसिटिक ॲसिडचा प्रोटॉन बाहेर पडल्यानंतर तुम्हाला जो मिळतं तर काय झालं, ॲसिटिक ॲसिडचा कॉन्जुगेट बेस दॅट इज ए. अँड बी इज द क्लोरो ॲसिटिक ॲसिड. क्लोरो ॲसिटिक ॲसिडचा काय आहे, ॲसिडचा प्रोटॉन गेल्यानंतर राहिला तो कॉन्जुगेट बेस दिलेला आहे. दोन्ही बेसवरती तुम्हाला 3 क्वेश्चन विचारले. फर्स्ट क्वेश्चन, इंडिकेट द इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ CH3 ग्रुप in A and Cl group in B by putting arrowheads in the middle of appropriate covalent bond. You have to draw covalent arrowhead on that covalent bond to show the inductive effect. म्हणजे तुम्हाला पहिल्या मॉलिक्यूलमधल्या CH3चा आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमधल्या Clचा इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवायचा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर ॲरोहेड ड्रॉ करून दाखवायचं आहे की कुठल्या साईडला इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय ते आपण ऑलरेडी डिस्कस केलं, तरी पण सांगते. जेव्हा 2 ॲटम असतील किंवा जे काही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जेव्हा एखाद्या ॲटमची किंवा त्या ग्रुपचा जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा त्या ॲटमचा जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल, सपोज Cl आहे ना आपल्याकडे, Cl आणि CH2 आहे, मग कम्पेअर केला तर Clची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. म्हणजे तो काय करतो, आपल्याकडे इलेक्ट्रॉन पुल करून घेतो आहे. म्हणजेच पुल कोणाकडे आहे, क्लोरीनकडे आहे. म्हणून ॲरो कोणाकडे आहे, क्लोरीनकडे आहे. तसंच इथे आपल्याकडे काय CH3 आहे, जो काय करतो आहे प्लस आय इफेक्ट दाखवतो. म्हणजे तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो, इलेक्ट्रॉन देतो आहे, त्याच्यामुळे याच्याकडून इलेक्ट्रॉन इथे शेअर केले जातात. म्हणून ॲरो दाखवताना मी कसं दाखवणार, CH3कडून कार्बनकडे. आणि इकडे काय आहे, आपण CH2कडून काय करतो, इलेक्ट्रॉन पुल करून घेतो. म्हणजे या पूर्ण सिस्टीमकडून क्लोरीन आपल्याकडे इलेक्ट्रॉन पुल करून घेतो आहे. त्याच्यामुळे ॲरो दाखवताना जर दाखवला तर इथे दाखवणार Clकडे. ठीक आहे ना. नेक्स्ट, see, now the next question is about which species is stabilized by inductive effect, A or B. And the third question is which species is destabilized by inductive effect, A or B. म्हणजे दोघांमधली कुठली स्पीसीज स्टॅबिलाइज झाली आणि डिस्टॅबिलाइज झाली. आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की आपल्याकडे निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज जर सिस्टीमवरती असेल आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंगच ग्रुप लागणार असेल, आपल्याकडे ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. मग निगेटिव्हला निगेटिव्ह जर शेअर होतं, इलेक्ट्रॉनच शेअर होतात, तो काय होणार नाही, स्टॅबिलाइज होत नाही. इकडे आपल्याकडे निगेटिव्ह चार्ज आणि तो शेअर करून घेतला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे इथे काय असला पाहिजे, कुठला तरी इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असला पाहिजे. अँड इन दिस सिस्टम वी हॅव अ क्लोरीन विच इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह विच पुल इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. बिकॉज ऑफ दॅट B is stabilized by minus I effect and A is destabilized by plus I effect, right? Now let's see the second. Use your brain power. Compare the pK values and arrange the following in an increasing order of acidic strength. आता ॲसिडिक स्ट्रेंथ कधी वाढणार आहे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे की जर ॲसिड मॉलिक्यूलवरती कुठला तरी असा ग्रुप आहे जो किंवा असा ॲटम आहे जो इलेक्ट्रॉन त्याचे विड्रॉ करून घेतो किंवा पुल करून घेतो आहे, म्हणजेच काय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम लागलेला असेल तर काय असणार आहे, तो जास्त ॲसिडिक कॅरेक्टर दाखवणार आहे. आता तुम्हाला जे कम्पेअर करायला ॲसिड दिले ती कुठली कुठली आहेत बघा. एक म्हणजे सिम्पल ॲसिटिक ॲसिड आहे, CH3COH, सिम्पल CH3COOH, राईट. त्याच्यानंतर कुठला आहे, ClCH2COH. दुसरा जो आहे तो Cl म्हणजे मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड, CH2COH. त्याच्यानंतरचा एक आहे तो डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड आणि डायक्लोरो आणि हा आहे तो ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड. मीन्स Cl डायक्लोरो जर लिहायचं झाला Cl CH2 Cl CH this one is a dichloroacetic acid, and in case of trichloroacetic acid one more Cl will be here, right? Now while comparing these all 4 acidic groups, in case of only acidic acid त्याच्यावरती कुठला हा सिम्पल ग्रुप आहे, ॲसिडचा सिम्पल ग्रुप आहे. जेव्हा हा प्रोटॉन डोनेट करणार त्याच्यावरती काय असणार, कार्बोक्सिलेट आयन फॉर्म होणार आणि तुम्हाला काय मिळणार आहे, रेझोनेटिंग स्ट्रक्चर आणि तो स्टॅबिलाइज झाला. याची जी PK व्हॅल्यू होती नियर अबाउट 4.76 वगैरे आपण ऑलरेडी बघितली. ठीक आहे. नाव इन केस ऑफ मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड वेअर 1 हायड्रोजन फ्रॉम दिस ॲसिडिक ग्रुप, म्हणजे जो CH3 त्यातला एक जो हायड्रोजन आहे तो Clने रिप्लेस केला आपण. आता ह्याच्यावरती काय लागला, एक इलेक्ट्रॉन विड्रॉईंग किंवा मायनस आय इफेक्ट दाखवणारा ॲटम लागला, म्हणजे इलेमेंट लागला, क्लोरीन आहे ते, राईट. आता क्लोरीनचं इलेक्ट्रॉन विड्रॉ करतं म्हणजे ह्याची ॲसिडिटी काय असणार आहे,
जास्त असणार आहे. नाव इन केस ऑफ डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड वी हॅव 2 क्लोरीन ॲटम्स, मीन्स याची ॲसिडिटी आणखीन काय झाली, वाढली. तसं जेव्हा 3 क्लोरीन लागतील तेव्हा ॲसिडिटी काय होणार, आणि वाढणार आहे. ठीक आहे. सो वाईल कम्पेअरिंग बिटवीन दिस 3, तुम्हाला जरी पीके व्हॅल्यू माहिती नसेल, त्यांनी काय सांगितलं की पीके व्हॅल्यूज बघा, त्या अरेंज करा आणि त्याच्यानुसार तुम्ही कम्पेअर करा. तुम्हाला जरी पीके व्हॅल्यू माहिती नसेल तरी नॉर्मल तुम्ही विचार करून सांगू शकता की ॲसिटिक ॲसिडची सगळ्यात कमी ॲसिडिटी असणार, त्याच्यानंतर कोण असणार, मोनोक्लोरो, त्याच्यानंतर असणार डायक्लोरो, आणि त्याच्यानंतर असणार ट्रायक्लोरो. ठीक आहे. वी हॅव वन टेबल, त्याने एक टेबल दिलं त्याच्यासाठी, मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड, डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड अँड ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड. नाव सी, इन केस ऑफ मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड जर तुम्ही पीके व्हॅल्यू बघितलं किती आहे बघा, 2.86. मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिडची पीके व्हॅल्यू किती आहे, 2.86. जेव्हा एकच क्लोरीन ॲटम आहे, ॲसिडिक म्हणजे पीके व्हॅल्यू, पीके व्हॅल्यू जेवढी कमी तेवढी ॲसिडिक स्ट्रेंथ काय असते, जास्त असते, रिव्हर्स आहे, बरोबर ना. सो पीके व्हॅल्यू कमी आहे, ह्याची पीके व्हॅल्यू किती आहे, 2.86 आहे. आत्ता त्याच्यानंतर डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड म्हणजे आणखीन एक क्लोरीन ॲटम वाढला. पहिल्यांदा काय होता, फक्त मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड, आता काय झालं, डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड. म्हणजेच काय होणार, ॲसिडिक कॅरेक्टर वाढणार. आपण आत्ताच बघितलं, ॲसिडिक कॅरेक्टर जर वाढत तर पीके व्हॅल्यू काय होणार, त्याच्यापेक्षा कमी होणार. 2.86ची किती झाली, 1.26. नाव इन केस ऑफ ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड, नाव 3 क्लोरीन ॲटम्स आहेत, 3 क्लोरीन आहेत म्हणजे काय होणार, याच्यापेक्षा आणि कमी होणार. 1.26 होती डायक्लोरोची, आता किती झाली, 0.6. Means at first monochloroacetic acid has 2.86, for dichloroacetic acid 1.26, and for trichloroacetic acid it is 0.6. Means as there is electron withdrawing or minus I effect groups are increases, acidic strength of that compound goes on increasing, right? So this is a simple relation between inductive effect. minus I inductive effect जेव्हा असणार, acidic strength काय होणार, वाढणार. Second question, draw structure of conjugate bases of monochloroacetic acid and dichloroacetic acid. Draw structure of conjugate bases of monochloroacetic acid and dichloroacetic acid. Simply while drawing the structure, monochloroacetic acid, chlorine, CH2, COOH, right? This one is a monochloroacetic acid. कॉन्जुगेट बेस ड्रॉ करताना तुम्हाला फक्त हा जो प्रोटॉन आहे, हायड्रोजन आहे, ॲज अ प्रोटॉन म्हणून जो बाहेर पडतो, बाजूला डिपार्ट करायचा आहे. राहिलेला कार्बोक्सिलेट आयन आहे तो काय असणार आहे, कॉन्जुगेट बेस झाला. तसंच डायक्लोरो ॲसिटिक ॲसिडसाठी काय असणार, Cl, दुसरा Cl, आणि इथे काय असणार, फक्त CH3 वरचे 2 आपण हायड्रोजन रिप्लेस केलं ना, म्हणजे क्लोरीनने, मग एकच हायड्रोजन राहिला, CHCOOH, राईट. आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बघताय, त्यांनी तुम्हाला काय सांगितलं आहे, यातला जो हायड्रोजन आहे तुम्हाला कॉन्जुगेट बेस काढायचा, मग COOH मधला H गेला म्हणजे राहणार काय, CO-. लागूनच दुसरा क्वेश्चन विचारला आहे, विच वन इज मोर स्टॅबिलाइज बाय मायनस आय इफेक्ट. विच वन इज मोर स्टॅबिलाइज बाय मायनस आय इफेक्ट. कुठला जास्त स्टॅबिलाइज होईल, ज्याच्यावरती जास्त काय आहेत, मायनस आय म्हणजे मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवणार आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवणारे ग्रुप ज्याच्यावरती जास्त असतील तो जास्त स्टॅबिलाइज असणार आहे, राईट. म्हणजे आपलं डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड काय असणार आहे, जास्त स्टॅबिलाइज असणार आहे. सी द नेक्स्ट. ओके, नाउ देर आर कंपॅरिझन बिटवीन इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स और इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. ॲसिडिक कॅरेक्टर डिपेंड करतं, म्हणजे ॲरोमॅटिक सिस्टीम जेव्हा असेल, फक्त आपण ॲरोमॅटिक सिस्टीमबद्दल आता म्हणतो आहे, जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असेल किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल, जसं की आपण सिम्पल सिस्टीमबद्दल आपण बघितलं की मायनस आय इफेक्ट असेल तर ॲसिडिटी काय होते, वाढते. म्हणजे मायनस आय इफेक्ट दाखवणारा जर ग्रुप सिस्टीममध्ये असेल, त्या कॉम्पाऊंडमध्ये असेल, तर त्याची ॲसिडिटी काय होते, वाढते. आणि जर प्लस आय इफेक्ट इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवणारा असेल तर काय होणार, ॲसिडिटी कमी होणार, ॲसिडिक स्ट्रेंथ कमी होणार आहे. नाव इन केस ऑफ बेन्झिन सिस्टीम, वाईल कम्पॅरिझन जर तुम्ही या तिघांमध्ये केलात, तुम्हाला पहिल्या सगळ्यात जो मधला दिसतो तो काय, सिम्पल बेन्झोइक ॲसिड आहे. ॲसिड बेन्झिनवरती ॲसिडिक ग्रुप आहे, बेन्झोइक ॲसिड. त्याची जर पीके व्हॅल्यू बघितलं तर इट इज 4.2, राईट. नाव दिस वन इज 4-methyl benzoic acid. There is only substitution of methyl group at para position, so there is a methyl group at 4th position. Now in case of its pK value it is 4.4. in case of normal benzoic acid that was 4.2. now it is increases to 4.4 when there is a methyl group substituted at para position, right. Now in case of para nitrobenzoic acid or 4-nitrobenzoic acid, its pK value is 3.41.
In case of simple benzoic acid, it was 4.2. In case of para-nitrobenzoic acid, it is 3.41. Means it is decreases now. Why it is so? Because nitro group is electron withdrawing group. And we know that electron withdrawing groups means minus I effect will increases the acidic strength. Acidic strength increase होणार म्हणजेच pK value काय होणार? Decrease होणार आहे. Simply same lines are there. Chlorine, cyanide or nitro, which are electron withdrawing groups or which shows minus I effect, electron withdrawing groups increases the acidic strength. Now हेच तुम्हाला आपण जेव्हा रेझोनन्स वगैरे बघतो तेव्हा पण आहे की इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असतील काय करतात, कुठली पोझिशन दाखवतात. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जेव्हा असतात तेव्हा आपण आधी ह्या रेझोनन्सला बघितलं बेन्झिनमध्ये की इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जे असतात ते काय करतात, कुठली सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतात. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात ते ऑर्थो पॅरा डायरेक्शन असतात आणि इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असतात ते मेटा डायरेक्शनला असतात. हे आपण बघितलं आहे, जस्ट आठवलं म्हणून सांगितलं मध्ये. ओके, नाउ इन केस ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स लाईक Cl, Cn अँड NO2. Cl जो आहे तो पण इलेक्ट्रॉन विड्रॉईंग कॅरेक्टर दाखवतो. Cn जो आहे C ट्रिपल बॉन्ड आहे तो सुद्धा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग कॅरेक्टर दाखवतो. त्याच्यानंतर NO2 ग्रुप आहे. NO2मध्ये सुद्धा नायट्रो मॉलिक्यूल लिहिताना आपण N डबल बॉन्ड O मायनस असा लिहितो. नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. सो इट इज ऑल्सो इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप विच इन्क्रीजेस द ॲसिडिटी ऑफ सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड. का ॲसिडिटी इन्क्रीज करणार आहेत? कारण ते इलेक्ट्रॉन इकडे विड्रॉ करतात. या सपोज आपल्याकडे हा जो ॲसिड आहे पॅरानायट्रोबेन्झोइक ॲसिड आहे, जेव्हा तो काय करणार, आपला प्रोटॉन डोनेट करणार, प्रोटॉन ॲज अ हायड्रोजन प्रोटॉन म्हणून जेव्हा बाहेर पडणार आहे तर तुम्हाला इथे जो O मायनस राहणार आहे त्याचे इलेक्ट्रॉन या बेन्झिनबरोबर काय असणार आहेत, रेझोनन्समध्ये येणार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार, त्याची स्टॅबिलिटी वाढणार आहे. राईट, रेझोनन्समध्ये आल्यामुळे स्टॅबिलिटी वाढणार आहे. त्याच्यामुळे बेन्झोइक ॲसिड हे पण एक आहे की सिम्पल सिस्टीम म्हणजे अल्किन सिस्टीम आणि ॲरोमॅटिक सिस्टीम, याच्यामध्ये ॲरोमॅटिक सिस्टीमची स्टॅबिलिटी जास्त का असते, कारण त्याच्यामध्ये जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. सो इन केस ऑफ सिम्पल बेन्झोइक ॲसिड इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असेल तर आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर सगळ्यात जास्त ॲसिडिटी कधी असेल, जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असेल तेव्हा त्याची सगळ्यात जास्त काय असणार, ॲसिडिटी असणार. PK व्हॅल्यू सगळ्यात कमी म्हणजे त्याची ॲसिडिटी काय जास्त. PK व्हॅल्यू ह्याची जास्त आहे म्हणजे ह्याची ॲसिडिटी काय आहे, कमी आहे. ठीक आहे. ओके, हे फक्त राहिलं की CH3OH OCH3. ओके, देन NH2 विच डिक्रीजेस द ॲसिडिटी ऑफ एनी कंपाऊंड, म्हणजे त्या कंपाऊंडची ॲसिडिटी डिक्रीज करतील. का? कारण की ते काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट दाखवतात. का? कुठला इफेक्ट दाखवतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट दाखवतात. ओके, सी द नेक्स्ट. नाउ देर आर सम टेस्ट फॉर द कार्बोनिल ग्रुप. पण फंक्शनल ग्रुप डिटेक्शनला सुद्धा ह्या टेस्ट केल्यात ऑलरेडी. सो लॅबोरेटरी टेस्ट फॉर कार्बोनिल कंपाऊंड और कार्बोनिल ग्रुप COH ग्रुप तुमच्या मॉलिक्यूलमध्ये किंवा तुम्हाला जे कंपाऊंड दिलं आहे त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे की नाही, कार्बोक्सिलिक ॲसिड असेल किंवा तुम्हाला जे काही कंपाऊंड दिलं त्याच्यामध्ये ॲसिडिक ग्रुप आहे की नाही, COH ग्रुप कार्बोक्सिलिक ग्रुप आहे की नाही, त्यासाठी ज्या टेस्ट आहेत बऱ्यापैकी सगळ्या टेस्ट आपण केल्यात लॅबमध्ये ऑलरेडी. फर्स्ट टेस्ट विच इज आपण लिटमस पेपर टेस्ट बऱ्याचदा केली आहे. ॲसिडसाठी किंवा बेससाठी आपण जी सिम्पल सगळ्यात पहिली डिटेक्शनची टेस्ट वापरतो ती म्हणजे लिटमस पेपर टेस्ट. तुम्हाला जो पेपर दिला असतो त्याच्यावर ती लिटमस पावडर असते, राईट, त्याच्यात तो डीप करून ड्राय केलेला असतो. ऑलरेडी आपण बघितलं आहे ते. नाउ दिस इज व्हॅलिड फॉर ओनली वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस. लिटमस टेस्ट इज व्हॅलिड फॉर ओनली वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस. वॉटर इन्सोल्युबल सबस्टन्सेस देताना टेस्ट प्रेझेंट देताना वगैरे जरा प्रॉब्लेम करतात. सो ॲक्वियस सोल्युशन वॉटर सोल्युबल सबस्टन्सवरतीच करायचं म्हणजे तुम्हाला ॲक्वियस सोल्युशनच घ्यायला. ॲक्वियस सोल्युशन म्हणजे काय, वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर जे सोल्युशन मिळतं ते काय झालं, ॲक्वियस सोल्युशन, राईट. सो ॲक्वियस सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड वॉटर सोल्युबल आहे म्हणून त्याचं आपल्याला ॲक्वियस सोल्युशन चांगलं मिळालं, राईट. सो ॲक्वियस सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ॲसिडिक ग्रुप टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड विच इंडिकेट्स द प्रेझन्स ऑफ ॲसिडिक फंक्शनल ग्रुप. काय होतं, ब्ल्यू लिटमस पेपर रेड कन्वर्ट होतो आणि जो आपण बेसची टेस्ट बघतो तेव्हा रेड लिटमस पेपर ब्ल्यूमध्ये होतो. तुम्हाला जेव्हा ॲसिडची टेस्ट बघायची आहे तेव्हा ब्ल्यू लिटमस पेपर कशात झाला पाहिजे, रेड झाला पाहिजे, आणि जेव्हा बेसची टेस्ट बघतो तेव्हा रेड लिटमस पेपर ब्ल्यू होतो. नाउ वी आर लुकिंग फॉर कार्बोक्सिलिक ॲसिड. सो मेनली ब्ल्यू लिटमस पेपर जर रेड झाला तर तुम्ही काय सांगणार आहे, ॲसिड प्रेझेंट आहे. नाउ दिस इज फॉर वॉटर सोल्युबल कंपाऊंड, हे फक्त लक्षात ठेवा. हां, ओके, वन मोर पॉईंट. इट मे बी नोटेड दॅट aqueous solution of water soluble phenols also turn blue litmus paper red. आपण ऑलरेडी मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलेलं की आपल्याकडे हा जो फिनॉलिक कॅरेक्टरचा ग्रुप आहे
बेन्झिनवरती जेव्हा OH ग्रुप असेल तो सुद्धा काय दाखवतो, समवॉट ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतो, राईट. म्हणजे तो ॲसिडिकच आहे, हा जो हायड्रोजन आहे तो ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतो. त्याच्यामुळे जर वॉटर सोल्युबल फिनॉल्स असतील तर ते काय दाखवू शकतात तुम्हाला, लिटमस पेपरची टेस्ट काय दाखवू शकतात, ॲसिडची. आपण कशासाठी बघणार टेस्ट, की ॲसिड आहे की नाही, पण असणार ऑलरेडी काय, जर तो वॉटर सोल्युबल फिनॉल असेल, तर तुम्हाला लिटमस पेपर टेस्ट टू ब्ल्यूची रेड झालेली दिसणार आणि तुम्ही काय म्हणणार की आपल्याकडे काय ॲसिड आहे म्हणून. बट ॲक्च्युली वी मे हॅव फिनॉल ऑल्सो. Now in case of second test is sodium bicarbonate test. For the sodium bicarbonate test, which we have done first test in functional detection, so when sodium bicarbonate is added to an organic compound containing acidic group, a brisk effervescence of carbon dioxide gases evolved. जेव्हा तुम्ही सोडियम बायकार्बोनेट तुमचा कंपाऊंड घेता पहिल्यांदा, त्याच्यामध्ये काय टाकतं, सॅच्युरेटेड सोडियम बायकार्बोनेट, कंपाऊंड डिझॉल्व होतं विथ द ब्रिस्क इफर्वसन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस. म्हणजे compound water insoluble compound. Now this is important, you have to take water insoluble compound, then and then only after precipitating agent you will get solid compound. Just first see the reaction, we will discuss it afterward. In case of reaction तुम्ही पहिल्यांदा काय करता, कंपाऊंड घेता, तुम्हाला जे मिक्सचर दिलेलं असतं त्याच्यामध्ये थोडासा कंपाऊंड घेता, जे मिक्सचर घेता आणि त्याच्यामध्ये काय टाकता तुम्ही, सोडियम बायकार्बोनेट, सॅच्युरेटेड सोडियम बायकार्बोनेट. यू विल गेट इफोबसन्स ऑफ CO2चे बबल्स असे बाहेर पडताना दिसतात आणि आहे तेच कंपाऊंड काय होऊन जातं, सगळं डिझॉल्व होऊन जातं, राईट. सो डिझॉल्व झाल्यानंतर आपण काय म्हणतो की त्याच्यामध्ये ॲसिड आहे. CT करताना, तसंच कन्फर्मेटिव्ह टेस्ट करताना आपण काय करतो की त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकतो किंवा डायल्यूट HCl पण चालतं जर नॉर्मल कंपाऊंड असेल तर. कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकल्यानंतर तुम्हाला काय मिळतो, पुन्हा जर कंपाऊंड काय झालं, रिजनरेट झालं, कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकल्यानंतर कंपाऊंड जर रिजनरेट झालं तर आपण काय म्हणतो, आपला ॲसिड कन्फर्म प्रेझेंट आहे, राईट. आता ही पण टेस्ट काय आहे, फिनॉलसाठी पण प्रेझेंट येऊ शकते. बट नाव सी अबाउट ॲसिड. इन केस ऑफ ॲसिड, if it is water insoluble acid, when reacted with saturated sodium bicarbonate, CO2 will be eliminated out as a gas, then H2. तुम्हाला हे तर माहिती आहे ना, ॲसिड प्लस बेस जेव्हा तुम्ही करता तुम्हाला सॉल्ट प्लस वॉटर मिळतं. मग तुम्हाला इथे सुद्धा काय मिळणार आहे, सॉल्ट फॉर्म येतं आहे, RCO - Na+. म्हणजे सोडियम बायकार्बोनेटमधला हा जो सोडियम आहे तो काय करतो, या हायड्रोजनला रिप्लेस करतो आहे. तुम्हाला मिळतं आहे काय, RCOO- and Na+, राईट. दिस सॉल्ट, नाव सॉल्ट इज ऑलवेज डिझॉल्व इन वॉटर ना, सॉल्ट म्हणजे हेच तर सॉल्ट डिझॉल्व आहे वॉटरमध्ये होणार. सो काय आहे, तुम्हाला तिथे डिझॉल्व फॉर्ममधला सॉल्ट मिळाला आहे. सॉल्ट मिळालं आहे, वॉटरमध्ये डिझॉल्व झालं आणि CO2 बाहेर पडला आहे. नाव तुम्हाला कन्फर्म करायचं आहे की ॲसिड तुमचा इन्सोल्युबल आहे, म्हणजे सॉलिड कंपाऊंड आहे. सॉलिडसाठी इन्सोल्युबल म्हणतात ना, सॉल्युबल इन्सोल्युबल. लिक्विडसाठी काय म्हणतात, मिसिबल इमिसिबल वॉटरमध्ये. इन्सोल्युबल जर वॉटर इन्सोल्युबल जर कंपाऊंड आहे तर तुम्हाला ते पुन्हा काय झालं पाहिजे, रिजनरेट झालं पाहिजे, बरोबर. इथे तुम्ही डिझॉल्व करण्यासाठी एजंट वापरला, इथे तुम्ही पुन्हा प्रेसिपिटेट रिजनरेट करण्यासाठी एजंट वापरताय. सो रिजनरेटिंग एजंट कुठला आहे तुमचा, कॉन्सन्ट्रेटेड HCl. यू हॅव टू ॲड कॉन्सन्ट्रेटेड HCl. Now after addition of concentrated HCl, what will happen, we have this H plus Cl minus now. So this H plus will again replace this sodium Na. You will again get RCO minus H plus, RCOH. Means firstly we have this acid molecule and afterward also, after regenerating agent, addition of regenerating agent, you will get regeneration of acid molecule, same acid molecule. So RCOH, it will be precipitate. जेव्हा आपण डाऊनवर्ड ॲरो काढतो तो काय असतो, प्रेसिपिटेशनसाठी दाखवतो. जेव्हा आपल्याला अपवर्ड ॲरो दाखवायचा असतो तो कशासाठी असतो, जेव्हा गॅस इव्हॉल्व होतो तेव्हा अपवर्ड ॲरो दाखवतो, ठीक आहे. आपल्याला प्रेसिपिटेट कशाचा मिळतो आहे, ॲसिडचा प्रेसिपिटेट मिळतो आहे. जर हे कशासाठी आहे, वॉटर इन्सोल्युबल ॲसिडसाठी आहे. कन्फर्म झालं, जेव्हा तुम्हाला प्रेसिपिटेट रिजनरेट झाला म्हणजेच काय झालं, ॲसिड कन्फर्म आहे. जर सोल्युबल कंपाऊंड असेल, आपण कशासाठी बघितलं, इन्सोल्युबलसाठी बघितलं. जर सोल्युबल, वॉटरमध्ये सोल्युबल असणारं जर कंपाऊंड असेल, ॲसिड असेल, तुम्हाला पहिली टेस्ट प्रेझेंट मिळणार. जेव्हा तुम्ही सोडियम बायकार्बोनेट टाकणार, CO2 इव्हॉल्व होणार आणि तुमचं सॉल्ट फॉर्म झालेलं असणार आहे. पण ते वॉटरमध्ये डिझॉल्व होणार आहे ना, ते डिझॉल्व फॉर्ममध्येच राहणार. जसं पहिल्यांदा राहिलं ना तसं डिझॉल्व फॉर्ममध्येच राहणार आहे. पण जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकताय ते काय होणार आहे, रिजनरेट होणार आहे, ॲसिड रिजनरेट पण होणार आहे. पण ते तुम्हाला पुन्हा सॉलिड फॉर्ममध्ये नाही मिळणार आहे. का, कारण की ते वॉटरमध्ये काय आहे, सॉल्युबल फॉर्ममध्ये आहे, ते पुन्हा रिजनरेट नाही होत आहे. आपल्याकडे ऑलरेडी वॉटर मॉलिक्यूल आहेत ना, वॉटर ऑलरेडी आपल्या टेस्टमध्ये प्रेझेंटच आहे, त्यामुळे ते वॉटरमध्ये डिझॉल्व फॉर्ममध्येच राहणार आहे, ते रिजनरेशनला प्रॉब्लेम करतं. त्यामुळे ही टेस्ट, ही जी CT आपण ॲड करतो,
कॉन्सन्ट्रेटेड HCl ची CT जी घेतो त्यासाठी तुम्हाला रिजनरेट किंवा प्रेसिपिटेट कोणासाठी मिळतो, फक्त जेव्हा आपण इनसोल्युबल वॉटर इनसोल्युबल ॲसिड घेतो ना त्याच्यासाठी. पहिली टेस्ट आहे ती दोघांसाठी पण प्रेझेंट मिळते, वॉटर सोल्युबल घ्या किंवा इनसोल्युबल घ्या, बोथ विल गिव्ह यू प्रेझेंट टेस्ट. बट इन केस ऑफ CT, water insoluble compound will give you conformly precipitate, regeneration of precipitate. Water soluble compound may or may not give. Okay, so just while doing the confirmatory test you can do another test also. ॲसिडसाठी बाकी पण टेस्ट आहेत कन्फर्म करायला. ओके, नाव इन केस ऑफ इस्टर टेस्ट, आता ही जी टेस्ट आहे ती इझी टेस्ट आहे. याच्यासाठी एवढंच फक्त माहिती पाहिजे की इस्टर कसं, आता आपल्याकडे आहे काय ॲसिड आहे, आपल्याला कन्फर्म काय करायचं आहे की आपल्या मॉलिक्यूलमध्ये ॲसिड आहे की नाही ते बघण्यासाठी एक टेस्ट करतात की ॲसिड प्लस अल्कोहोल यू विल गेट अ इस्टर. ॲसिड प्लस अल्कोहोल यू विल गेट अ इस्टर, राईट. मग ॲसिड आहे आपल्याकडे, आपल्याला फक्त थोडंसं अल्कोहोल ॲड करायचं आहे, तुम्हाला काय मिळालं पाहिजे, इस्टर मिळायला पाहिजे. आता इस्टर मिळतो आहे की नाही यासाठी फक्त काय आहे की ऑर्डर डिटेक्शन करायचं. तुम्हाला जो त्या पर्टिक्युलर याचा ऑर्डर येतो आहे तो इस्टर टाईपमध्ये आहे की नाही. इस्टर टाईपचा ऑर्डर म्हणजे काय, पर्टिक्युलरली एका टाईपच्या होमोलॉगस सिरीजच्या केमिकल्सला असे वेगवेगळे प्लिजंट स्मेल किंवा इरिटेटिंग स्मेल्स असे वास असतात. तसंच इस्टर मोस्टली फ्रुटी स्मेल्स येतात. सो इन केस ऑफ टेस्ट ऑफ इस्टर, 1 drop of concentrated sulfuric acid is added to a mixture of given organic compound containing acid, right. तुम्हाला सल्फ्युरिक ॲसिड ॲड करायचं, तुम्ही जे कंपाऊंड घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं सल्फ्युरिक ॲसिड ॲड करायचं, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड टू युअर कंपाऊंड. देन ॲड 1 ml ऑफ इथेनॉल. यू हॅव टू ॲड इथेनॉल, अल्कोहोल ॲड करायचं. 1 ml ऑफ इथेनॉल मीन्स टेस्ट ट्यूबमध्ये तुमच्या ॲसिड असणार आहे प्लस तुम्ही इथेनॉल ॲड केलं. यू हॅव टू जस्ट हीट इट फॉर 5 minutes. 5 मिनटासाठी हीट करा. देन यू विल गेट फॉर्मेशन ऑफ इस्टर. जर ॲसिड मॉलिक्यूल असेल तर तो अल्कोहोलबरोबर रिॲक्शन करून तुम्हाला काय देणार, इस्टरचं फॉर्मेशन देणार. ओके, जर ॲसिड असेल तरच इस्टर फॉर्म होईल, बरोबर ना. आफ्टर दिस हॉट सोल्युशन इज पोअर इन द बीकर कंटेनिंग वॉटर. फ्रुटी स्मेल ऑफ इस्टर कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. जर तुम्हाला तुमच्या कंपाऊंडचा स्मेल फ्रुटी टाईपचा आला तर तुम्ही काय सांगू शकता की ॲसिड आपल्याकडे कन्फर्म प्रेझेंट होतं. कन्फर्म म्हणजे प्रेझेंट होतं. ओके, कन्फर्मेशनच्या वेगळ्या टेस्ट आहेत, मी आधीच सांगितले. ओके, so in this lecture this much is enough. In next lecture we will see the rest part. Okay.